सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेवरून सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्या आणि कायदेशीर लढाईला आज वेगळं वळण मिळाले। महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागानं या भरती प्रक्रियेला दिलेल्या स्थगिती आदेशाला माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं स्थगिती दिली आहे। न्यायालयानं बँकेची नोकर भरती प्रक्रिया पूर्ववत आणि अत्यंत सुरळीतपणे चालू ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले। शासनाचा हा स्थगिती आदेश अन्यायकारक असल्याचा आरोप करत बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक आणि सर्व संचालक मंडळानं उमेदवारांच्या हितासाठी तातडीनं कायदेशीर पाऊल उचलले। शासनाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे रिट याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते। या याचिकेवर आज न्यायालयात तातडीनं सुनावणी झाली। न्यायालयानं दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सहकार विभागाचा तो स्थगिती आदेश बाजूला सारला आणि सांगली जिल्हा बँकेची नोकर भरती प्रक्रिया विना अडथळा सुरू ठेवण्याचे आदेश दिले। बँकेच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुरेल शहा, ॲडव्होकेट AR देशमुख आणि ॲडव्होकेट उमेश मानकापुरे यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली। दरम्यान यामुळे अर्ज केलेल्या हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना आणि बँकेच्या संचालक मंडळाला दिलासा मिळालाय। तर दुसरीकडे भरती प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय नेत्यांना आणि राज्य सरकारला हा मोठा कायदेशीर झटका मानला जातोय।